जय भीम इंडिया में मैं स्वाति आप सभी का स्वागत करती हूँ। आइए रुक करते हैं आज की कुछ खास खबरों की ओर। क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले इनके जयंती के अवसर पर नांदेड़ में महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले इनके पूर्णाकृति पुतले को सावित्रीबाई महिला विकास मंडल, भारतीय बौद्ध महासभा, महाविहार परिवार, मनपा की ओर से महापौर जयश्री पावड़े सहित विविध सामाजिक, सांस्कृतिक व राजनीतिक संगठन की ओर से क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले की कार्य को याद करते हुए अभिवादन किया गया। इस अवसर पर सावित्रीबाई विकास मंडल की चेयरमैन विमलताई सावड़े इनके मार्गदर्शन में रक्तदान शिविर का आयोजन किया गया था। माझे नाव सांची निशांत सोने आहे। मी आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुलेच्या गणवेशात आलेली आहे। सावित्रीबाई फुले यांच्या दाखवलेल्या रस्त्यावर सर्व पुरुषांनी व महिलांनी चालावे अशी माझी नम्र विनंती। सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या सर्व तमाम महिलांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देते। त्यांनी जे अनंत उपकार समस्त महिलांवर केले आपण त्याचे उतराई होऊ शकत नाही। निदान त्यांनी जो मार्ग दाखविला त्या मार्गाचं आचरण करणे, त्या मार्गाचा अवलंब करणे आणि आज जो आपण आपल्या आजूबाजूला ज्या महिला अडचणीत आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजची सावित्री जिवंत ठेवणे एवढी मी अपेक्षा आजच्या महिलांच्या सगळ्यांना सावित्रीबाई जयंतीच्या निमित्तानं व्यक्त करते। आणि पुनश्च एकदा आजच्या सावित्रीला जे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा कार्याचा कर्तृत्वाचा ठसा उमटवला त्या सर्वांचं श्रेय सावित्रीबाईंना देऊन शुभेच्छा देऊन थांबते। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती ही 2003 सालापासून अंबानगर इथपासून जे आम्ही सुरू केलेली आहे तर आमचा एकच संदेश दिला जाते की ज्या क्रांतिज्योती सावित्रीबाईनं खूप काही कष्ट केले आणि त्यांना जे सोसावे लागले त्यामध्ये महिलांना एक संदेश द्यायचा की त्यांनी शिकल्या, त्यांनी बाहेर निघल्या, त्यांनी त्रास घेतल्यामुळं आज आम्ही इथं जे दिसतो सगळ्या जे शिक्षिका काय आहेत जे सावित्रीबाईचे प्रदान हे करून त्यांनी पोशाख घेऊन त्यांनी सादर केलेला आहे। या ठिकाणी सर्व जे कार्यक्रम होतात आणि जे आम्हाला जे शिक्षण भेटलं मोठमोठ्या पदावर आज मी सावित्रीबाई महिला बचत गटाची एक म्हणजे साधी महिला होती आणि आता सावित्रीबाई महिला बचत गटाच्या माध्यमातून 10,000 महिलाचं संघटन केलं व त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं आणि उभं करून सावित्रीबाई कॉलेज ऑफ फार्मसी दाभड इथे आपण ओपन केलं की गोरगरिबांना ॲडमिशन व्हावे आणि त्यांनी फार्मसी करून स्वतःच्या पायावर उभे राहावे। बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इन महामानवों को मेरा पंचांग प्रणाम। जगत ज्योति सावित्रीबाई फुले इनकी आज जयंती है। जयंती के उपलक्ष्य में जिन सावित्री माया ने महिलाओं के लिए पुणे में भिड़ेवाड़े में ये स्कूल निकाल ली, पहली शिक्षिका आदरणीय सावित्रीबाई फुले थी और उनकी बदौलत आज जो हमें महिला शिक्षित दिख रही है और प्रशासन में है। इसका एक ही कारण है, अगर सावित्रीबाई नहीं होती तो आजकल हमारी जो महिलाएं हैं पुरुषों के बराबर जो काम करती है वो काम नहीं करती थी। इसलिए इसके उपलक्ष्य में मैं ये संदेश देना चाहता हूँ कि प्रशासन ने, शासन ने महिलाओं के उत्थान के लिए ज़्यादा से ज़्यादा कार्यक्रम करना चाहिए। यही आज के दिन में शुभकामनाएं देता हूँ। मुझे बहुत हर्ष हो रहा है कि आज इस कार्यक्रम में मैं प्रमुख अतिथि बोल के मैं यहाँ पर उपस्थित हूँ। सावित्रीबाई फुले जी की जयंती बड़ी हर्षोल्लास के साथ तमाम भारत देश में उसका ये किया जाता है। उसके साथ ही नांदेड़ शहर में अभी सावित्रीबाई फुले जो फार्मेसी कॉलेज है और उनका मल्टी स्पेशलिस्ट कॉलेज भी आ रहा है, हॉस्पिटल आ रहा है, उनके तरफ से हर साल ये माँ सावित्रीबाई जयंती के अवसर पर ये विविध कार्यक्रम का आयोजन होता है। अभी यहाँ ब्लड डोनेशन कैंप का आयोजन किया गया है। मैं तमाम स्टाफ मेंबर्स और इनके मेन संचालिका श्री विमल जी सावड़े मैडम जो कि हमारे नांदेड़ की सावित्रीबाई बोले तो गौर नहीं कोई ऐसा उसके शासक नहीं होएगा, बिकॉज़ वो बहुत काम करती है, डेडिकेटेडली काम करती है।
जैसे बोलते हैं मराठी में कि मूर्ति लहान आणि कीर्तिमान, वैसी उनकी पर्सनैलिटी है। तहे दिल से वो काम करते हैं। इनके लिए पूरे स्टाफ की ओर से मैं सब हमें नांदेड़ वासियों की ओर से ये इंस्टीट्यूट को मैं शुभेच्छा देता हूँ, मेरी ओर से भी शुभेच्छा देता हूँ। विश्व शांति दूत तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांना प्रथमतः मी अभिवादन करतो। आणि नांदेडचे महाविहार परिवार यांनी जो सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस हर्षोल्लासात साजरा करण्याचे ठरविले आहे। तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या कार्यामुळे त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली आणि तमाम सर्व लोकांसाठी शिक्षणाच्या मुहूर्तमेढ रोवलेले आहे। सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्यामुळे समाज जागृत झाला आणि त्यांच्या त्यागामुळे, त्यांच्या शिक्षणाच्या क्रांतीमुळे सर्व महिलांना सन्मान मिळाला, त्या शिकू लागल्या, उच्च पदावर अधिकारी होऊ लागल्या आणि त्यांनी आज महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंचं स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यासाठी जरूर यावं। त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सर्व समाजाला जागृत करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आज एक महिला म्हणून मुझे पूरा सार्थ अभिमान है। आज मैंने जो एक महिला बोल के यहाँ पे जन्म लिया है, लेकिन मैंने इस संविधान के अंतर्गत जन्म लिया है जहाँ पे समता जो प्रवाह है, जो समता प्रवाह में जिन्होंने बहुत बड़ा बलिदान दिया है, जो हमारे पहली प्रणेता है, पहली विद्या की जो माता है सावित्री माता, और जो समता प्रवाह उन्होंने जो शुरू किया है फुले शिव शाहू बाबा साहब अम्बेडकर के संविधान के रूप से, और जो हमें आज उनकी बदौलत आज जो हमें मिला है उच्च शिक्षा, उच्च पद, उच्च रहनीमान और उच्च जो रहन सहन है और उच्च विचार है, जो आदान प्रदान है, जो आज जो एक स्त्री की स्थिति है जो बहुत ही मजबूत स्थिति है, और ये स्त्री के मजबूतीकरण के लिए और स्त्री के सक्षमीकरण के लिए जो माता सावित्री ने जो किया है वो पूरे जग में बहुत ही उल्लेखनीय कार्य है। कर्तृत्ववान स्त्रीचा आज जयंती आहे की त्यांनी 19व्या शतकामध्ये ज्या काळी स्त्रियांना घराच्या बाहेर पडण्याची मुभा नव्हती, अशा याच्यामध्ये काळाच्या पुढे जाऊन शिक्षणाची दरवाजे स्त्रियांसाठी खुली केली, त्या महानायिकेला आज जयंतीच्या निमित्तानं मी विनम्र अभिवादन करते। आणि आजच्या दिनी माझ्या तमाम महिला भगिनींना मी सांगते की अरे 19व्या शतकामध्ये जी काही रूढी परंपरा होती, जी काही मनुष्य कायदे होते, ते मनुष्य कायदे त्यांनी नाकारले आणि आज आपण 21व्या शतकात असताना देखील आपण त्यांच्या कार्याची बरोबरी म्हणण्यापेक्षा त्यांच्या कार्याला अनुसरून काम नाही करत आहे। ही फार मोठी खंत आज जयंतीच्या दिनी मला माझ्या तमाम महिला भगिनी समोर व्यक्त करावीशी वाटते। जिलाधिकारी कार्यालय पर विराट मोर्चा निकाला गया। स्वस्थ श्री जिनसेन भट्टारक महास्वामी और स्वस्थ श्री लक्ष्मीसेन भट्टाचार्य महास्वामी इनके नेतृत्व में यह मोर्चा निकाला गया। झारखंड के सम्मेद शिखर जी को पर्यटन दर्जा देने का निर्णय लिया वो बिल्कुल गलत और जैन समाज के हृदय पर वार करने जैसा है। इसके खिलाफ हम रास्ते में उतर गए हैं। सम्मेद शिखर बचाओ, साथ ही शासन ने निर्णय नहीं लिया तो दिल्ली पर बड़ा मोर्चा निकालेंगे। इस बात को लेकर कोल्हापुर में प्रभारी जिलाधिकारी संजय शिंदे को निवेदन दिया गया। पर्यटन क्षेत्र करण्यासाठी निर्णय घेतलेला आहे। त्या निर्णयाविरुद्ध सकल जैन समाजामार्फत हे कोल्हापूरमध्ये आम्ही आज आंदोलन केलेलं आहे। आमचं फक्त सरकारला एवढंच मागणं आहे की हे जे पर्यटन क्षेत्र म्हणून जे जाहीर केलेलं आहे हे त्यांनी तो निर्णय मागं घ्यावा आणि ही सिद्धभूमी अशी शाश्वतपणे जैन धर्मियांची पवित्र भूमी राहावी असं आमचं मागणं आहे। मागणं व्यक्त करत आहे सरकारने आता मोह सोडावं आणि जैन समाजाच्या विषयाला हात घालून जैन समाजाची सिद्धभूमी, शाश्वत सिद्धभूमी समेद शिखरजी पवित्र आहे, पावन आहे आणि ती भूमी आबादित राहून ती भूमी समेद शिखरजी जी भूमी आहे ती जैनांचीच राहावी। या भूमिकेवर सगळ्यांनी सरकारने ठाम राहिलं पाहिजे आणि आमच्या बाजूला न्याय केला पाहिजे। आणि आज भारतवर्षामध्ये इतका जैन समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि या समाजाला न्याय मिळणं फार
फार गरजेचं आहे. कारण अनेक या जैन समाजासोबत अनेक मुसलमान असतील, लिंगायत असतील, मराठा समाज असेल, हिंदू समाज असेल, या सगळ्या बौद्ध समाज असेल, या सगळ्या समाजानं आज जैन समाजाला पाठिंबा दिलेला आहे. कारण जैन समाजाच्या आत्म्याला सरकारने हात गाठलेला आहे आणि कदापि पर्यटन क्षेत्र आम्ही होऊ देणार नाही. तुमचा निर्णय तुम्हाला मागं घ्यावा लागणार आणि जैन समाजाची पवित्र भूमी समेध शिखरजी ही समेध शिखरची तीर्थक्षेत्र, सिद्धक्षेत्र, पवित्र क्षेत्र म्हणूनच राहिली पाहिजे. हीच आमची आज मागणं आहे. आणि आज एवढ्यावर आम्ही थांबत नाही आहे. ज्यावेळी आम्हाला दिल्लीला जावं लागेल आणि सरकार जर विचार करत नसेल तर आम्ही दिल्लीला जाऊन सरकारला विचार करायला भाग पाडू की समेध शिखरजी आमची अधिकाराची भूमी आहे, हक्काची भूमी आहे, पूर्वीपासून आमची आहे, पवित्र भूमी आहे, सिद्ध भूमी आहे, ती सिद्ध भूमीच राहायला पाहिजे. पूर्व उपमुख्यमंत्री अजित पवार के बयान का समर्थन करते हुए मराठा सेवा संघ के संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेड़ेकर ने मीडिया से बात करते हुए कहा कि छत्रपति सभी धर्मों के रक्षक थे, इसीलिए उन्होंने अपने स्वराज्य का विस्तार कर स्वराज्य की रक्षा के लिए काम किया. इसीलिए स्वराज्य रक्षक की उपाधि उनके लिए महत्वपूर्ण है. उन्होंने यह भी कहा कि छत्रपति को लेकर इस तरह का वाद विवाद करना गलत है. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते, तर धर्मवीर किंवा धर्मरक्षक नव्हते, अशा प्रकारचं वक्तव्य अजितदादा पवार यांनी केलेलं आहे. या वक्तव्याशी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि आम्ही सर्वजण तंतोतंत सहमत आहोत. कारण की इतिहासामध्ये जे काही तत्कालीन त्या काळी घडत होतं ते सर्व राजसत्तेची लढाई होती. तिथे कुठेही धर्माची लढाई म्हणून धर्माचे काही प्रकार घडलेले नव्हते. आजही ज्या प्रकारे काही ना काही धर्मामध्ये थोडेसे वादविवाद असतात हे त्या काळी होते. मुसलमानांनी किंवा मुस्लिम राज्यकर्त्यांनी 17व्या शतकामध्ये काही हिंदूंवर बळजबरी केल्याचे प्रकार तेवढे दिसत नाहीत. कारण की 1000 वर्षापूर्वीपासून आपल्या देशामध्ये इस्लामचे राज्यकर्ते जे आहे किंवा मुस्लिम राज्यकर्ते हे रुजलेले होते. थोड्याफार प्रमाणामध्ये काही चुकीच्या बाबी घडलेल्या असतील तरी त्यासाठी छत्रपतींनी धर्मरक्षण करावं अशी परिस्थिती त्यावेळेस नव्हती. तर छत्रपती संभाजी महाराज किंवा सर्वच छत्रपतींनी आपल्या स्वराज्यातील सर्वच धर्मीय रायतेचे पूर्णपणे रक्षण केलेलं आहे. आणि त्या अंगाने ते जसे स्वराज्य रक्षक आहेत तसेच सर्व धर्मरक्षक ठरतात, हे मराठा सेवा संघाचं मत आहे. जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटी सी ब्रेक का. मिलते हैं ब्रेक के बाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जय भीम इंडिया में स्वागत है. लक्ष्मण जगताप के निवास स्थान के सामने खाली भूखंड में उनके पार्थिव शरीर को शाम 6 बजे पंचतत्व में विलीन किया गया. बता दें कि कल सुबह चिंचवड़ के भाजपा विधायक लक्ष्मण जगताप का लंबी बीमारी के चलते दुखद निधन हो गया था. उन्होंने 59 साल की उम्र में ही अंतिम सांस ली. जगताप कैंसर से पीड़ित थे. आज आखिरकार उनकी लड़ाई नाकाम रही. बीजेपी नेता चंद्रकांत पाटिल भी अंतिम दर्शन के लिए उनके घर पहुंचे. उनके घर पर भारी पुलिस बंदोबस्त लगाया गया था. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने स्वर्गवासी जगताप के निवास स्थान सावंगी पहुंचकर अंतिम दर्शन किया और अपनी भावपूर्ण संवेदनाएं व्यक्त की. भाऊ आले नाहीत तरी चालतील, परंतु भाऊंनी सांगितलं माझ्या पक्षाला आवश्यकता आहे आणि ॲम्ब्युलन्समध्ये झोपून PPE किट घालून अतिशय तब्येत खराब असतानाही
भाऊंनी त्या ठिकाणी येऊन पक्षाकरता मतदान केलं आणि म्हणूनच राज्यसभेच्या निवडणुकीनंतर खरं म्हणजे तो विजय हा मी त्यांना आणि आमच्या मुक्ताताईंनाच डेडिकेट केला होता की त्यांच्यासारखे लोक ही पक्षामध्ये असल्यामुळे अशा प्रकारचा विजय आम्हाला मिळू शकला. मला आठवतं की ते ICUमध्ये असताना अतिशय वाईट परिस्थिती त्यांची होती आणि जेमतेम बोलू शकत होते. त्यावेळेस आम्ही त्यांना भेटायला गेलो. आम्हाला भेटल्यावर प्रचंड आनंद त्या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर दिसला आणि तशाही अवस्थेत ते शंकरभाऊंना म्हणाले की यांना चहा प्यायल्याशिवाय जाऊ देऊ नका. मला असं वाटतं की हे जे काही एक आत्मीयता, हे जे काही एक प्रेम आहे हे अत्यंत बोलकं होतं. आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही लक्ष्मणभाऊ घरी गेल्यानंतर आम्ही जेवायलाच येऊ. पण मला असं वाटतं की असा आमचा अतिशय एक योद्धा असलेले लक्ष्मणभाऊ हे आमच्यातनं निघून गेले याचं आम्हाला सर्वांना दुःख आहे. किंबहुना ही एक फार मोठी हानी आहे. आज आमच्या सगळ्यांच्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत आणि मी त्यांना अतिशय विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांची पोकळी कधीच भरून निघू शकत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थानं अगदी मनापासून दुःख व्यक्त करतो. आज दुःखात निधन झाले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. गेले अनेक वर्ष आपल्या या चिंचवड मतदारसंघामध्ये त्यांनी लोकांसाठी जे काम केलं आणि ते अतिशय लोकप्रिय या भागामध्ये होते. एक भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते ते आमदार असा त्यांचा प्रवास झाला. त्यांच्यावर उपचार सुरू असताना देखील ते विधान भवनामध्ये मतदान करायला आले. म्हणजे आपल्या कर्तव्यामध्ये किती ते जागरूक होते. म्हणजे एवढा मोठा आजार असताना त्याच्यावर उपचार सुरू असताना देखील आपल्या जबाबदारीप्रती ते अतिशय प्रामाणिक होते आणि एक आपल्या मतदारसंघात देखील आपल्या मतदारांसाठी जे जे काही काम करायचं त्याच्यामध्ये त्यांचा सातत्याने पाठपुरावा होता. अशी माणसं फार दुर्मिळ असतात की समाजासाठी त्यांनी वाहून घेतलेलं असतं आणि ते आज आमच्यामधून आमचे आमदार आज त्यांचा स्वर्गवास झाला आहे. त्यांचं दुःखद निधन झालं आहे. समाजाची पक्षाची न भरून येणारी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या जाण्याने खूप प्रचंड नुकसान झालेलं आहे. कारण असे कार्यकर्ते पुन्हा पुन्हा जन्माला येत नाहीत आणि म्हणून आपण स्वतःच्या कुटुंबासाठी जगत असताना दुसऱ्याचं दुःख आपलं मानून दुसऱ्यासाठी जगणारी माणसं फार कमी असतात आणि त्यामधले लक्ष्मण जगताप आज आमच्यामध्ये नाहीत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पचवण्याची शक्ती ईश्वराने द्यावी अशी प्रार्थना करतो आणि त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण. अलोड़ी में श्मशान घाट की जगह कम करने से नागरिक क्रोधित हुए हैं. अलोड़ी नागरिक समस्या निवारण समिति की ओर से अरुण गावंडे के नेतृत्व में संतप्त नागरिकों ने कलेक्टर कार्यालय के सामने एक दिवसीय उपोषण किया. मांगे नहीं माने जाने पर तीव्र आंदोलन का इशारा भी नागरिकों ने दिया है. अलोडी गाव अलोडी असून आमच्या गावची ग्रामपंचायत सातोडा आहे आणि ते 3 गावं मिळून एक ग्रामपंचायत ठरली आहे. आमच्या अलोडीची स्मशानभूमी मध्य प्रदेश शासन असताना 1955 सालचा निस्तारपत्रक जो हक्क होता तो निस्तारपत्रक फक्त कमी केल्याबद्दल आम्ही आज एक दिवसीय उपोषणासाठी बसलेला आहोत आणि तो हक्क आम्हाला देण्यात यावा याकरिता आम्ही आज महात्मा गांधी पुतळ्याच्या जवळ आज एक दिवस लाखनी उपोषणाकरिता बसलेला आहोत. मागणी मान्य झाली नाही तर मग समोर काय करणार? मागणी मान्य नाही झाली तर आम्ही मग शासकीय लढा कोर्टामधून देऊ.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले इनके जन्मदिन के अवसर पर उनके कार्यकर्ता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गढ़ कोल्हापुर जिला उपाध्यक्ष दीपक भोसले और उनके साथियों ने ऐतिहासिक दसरा चौक शाहू महाराज पुतले के सामने मिठाई बांटकर गरीबों को भोजन दान किया। इस वक्त उनके कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री संघर्ष नायक आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस 25 डिसेंबर हा एक आगळा वेगळा 25 डिसेंबराचं महत्त्व आज क्रिसमस आहे। क्रिसमसच्या निमित्तानं क्रिसमस बंधूंना सगळ्यांना आम्ही रिपब्लिक पक्षाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा कोल्हापूरच्या वतीनं आम्ही या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजन केलेला आहे। सकाळी CPR रुग्णालयामध्ये सर्व रुग्णांना फळं वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। सर्व रुग्णांना फळं वाटप झालेलं आहे। त्याचबरोबर आता या दसरा चौकात ऐतिहासिक या भूमीमध्ये या ठिकाणी साखर आणि पेढे वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झालेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी भोजनदान हे सुद्धा CPR चौकामध्ये या ठिकाणी संपन्न झालेले आहे। या ठिकाणी राज्याचे आमचे सचिव आदरणीय BK कांबळे साहेब, आदरणीय कोल्हापूर जिल्ह्याचे संघटक आदरणीय जिरगे सर, आदरणीय अप्पा मोरे, आदरणीय राधानगरी तालुक्याचे पुंडलिक कांबळे, या ठिकाणी पन्हाळा तालुका अध्यक्ष भारत सोरटे, त्याचबरोबर जयसिंग जाधव, त्याचबरोबर इचलकरंजी आणि कोल्हापूर जिल्ह्यातून आलेले सर्व भीमसैनिक आणि बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री संघर्ष नायक आठवले साहेबांचा या ठिकाणी वाढदिवस मोठ्या उत्साहात, मोठ्या जल्लोषात आणि मंगलमय वातावरणामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संपन्न झालेला आहे। या सर्व या कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं तमाम आंबेडकरी चळवळीतले बंधू आणि भगिनींनी या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी आज दिवसभर कार्यक्रम अनेक माध्यमातून या ठिकाणी संपन्न होणार आहेत। या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं आठवले साहेबांना दीर्घायुष्य आम्ही या ठिकाणी चिंतो आणि आठवले साहेबांना प्रत्येकदा मानाचा जय भीम करून या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय बुद्ध। जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटी सी ब्रेक का। मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जय भीम इंडिया में स्वागत है। समाज में एकता रहे, युवा वर्गों में महापुरुषों के विचार अमल में लाए, इस विचार को लेकर नांदेड़ का वृत्तपत्र विक्रेता भवानजी पवार इस युवक ने नांदेड़ से भीमा कोरेगांव तक साइकिल से सफर करके नांदेड़ लौटने पर स्वराज्य भारत मित्र परिवार की ओर से छत्रपति शिवाजी महाराज पूर्णाकृति पुतले के पास भवानजी पवार का भव्य स्वागत किया गया। इस अवसर पर मित्र परिवार व नागरिक बड़ी संख्या में मौजूद थे। मूळ रहिवासी मी तरोडा बुद्रुक चैतन्यनगर नांदेड। मी जे आहे पेपर विक्रेता आहे। मला लहानपणापासून पेपर टाकतो। सायकल चालवायचा मला फार छंद आहे। त्याच्यामुळे मी माझ्या मनामध्ये एक संकल्पना निर्माण झाली की वातावरणाचं दुसरं आपल्या महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये दूरी जे निर्माण होत आहे, तिढा जे निर्माण होत आहे, ते एक माझ्या डोळ्यासमोर येत होतं। आणि तिसरं जे आहे वातावरणाचं, आपल्या नांदेडमध्ये वातावरणाची पण फार म्हणजे झाडं वगैरे नाहीत आणि कचरा वगैरे थोडं त्याचं पण कमतरता आहे। तर मी माझी जी समता रॅली आहे ते मी आपल्या नांदेडीतून सिंहगड, वडू बुद्रुक, छत्रपती संभाजी महाराज समाधी व भीमा कोरेगाव इथं खूप मोठा महार बटालियनचा इतिहास आहे। ते कुणालाही आजच्या नवयुवक पिढीला कुणालाही माहीत नाही, माहीत असले तरी कोणी तिथं जात नाही। आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी 1 तारखेला
दरवर्षी 1 तारखेला तिथं जाऊन मानवंदना देत होते, हे सर्वांना माहीत आहे. तरीसुद्धा फक्त जे महापुरुष होते ते गेले केले याच्यावरच नवयुवक लक्ष देते, बाकी स्वतः काही अंमलात आणत नाही. मग मला वाटलं की बाबा मी जर गेलं इथून तर माझं बघून अजून कोणीतरी प्रेरित होईल, ह्या उद्देशानं मी गेलो तिथं. आणि मला किती किलोमीटरचा प्रवास केला तुम्ही? सायकलवर मी टोटली 1200 किलोमीटर रोजचं 150 किलोमीटर चालवत होतो. मी टोटल 420 किलोमीटर आहे इथून आपल्या नांदेडपासून पुण्याला. मी 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशीच गेलो होतो तिथं पुण्यामध्ये, पण मला सर्वात पहिले सिंहगड करायचा होता. त्याच्यामुळे मी स्वारगेटला मुक्काम केला. स्वारगेटला मुक्काम केल्याच्यानंतर मी गेलो याला स्वारगेटचा मुक्कामच्या नंतर सिंहगडला गेलो. सिंहगडला तिथं जाऊन थोडी साफसफाई केली. दिवसभर सिंहगडमध्ये मी घातला. बंधू म्हणून मला अभिमान आहे, कारण आज जे सगळं वेगवेगळ्या धर्मात जातीत जे दुरावता किंवा काही जातीभेद निर्माण व्हायला, काही लोक त्याला हे करायले, त्याला जे धर्मभावना घेऊन त्यानं जे इथून समता यात्रा म्हणता येईल, त्याला काही लोकांनी समता यात्रा म्हणले, समता यात्रा सायकलवर काढली आणि इथून आपला भीमा कोरेगाव येथे जाऊन त्यांनी जे शूरवीरांना मानवंदना दिली, त्याचा सर मला अभिमान आहे. आणि युवकांना काय सांगा सर आपण? युवकांना आज जे चाललं आहे ते आपण चांगल्या विचारानं चाललं पाहिजे. हे जे महापुरुष होते त्यांचे नावं घेऊन नुसतं काहीतरी समाजात द्वेष पसरवण्यापेक्षा त्यांचे विचार आचरणात आणावं असं मला वाटतं. मीरा भाईंदर में बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया शाखा मीरा भाईंदर की ओर से माझा पैसा माझी बैंक एक पाउल आर्थिक उन्नति करे इस योजना की ओर से यह कार्यक्रम आयोजित किया गया था। इस कार्यक्रम में मुख्य मार्गदर्शक डॉक्टर राजरत्न अशोक आम्बेडकर थे। उन्होंने गौतम बुद्ध व डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनको वंदन कर त्रिशरण पंचशील लेकर इस कार्यक्रम की शुरुआत की। अपना वित्तीय पक्ष कैसा बनाया जाए और मेरा पैसा मेरी बैंक कैसी तैयार होगी, इस पर मार्गदर्शन किया। दोघांनाही विचारलं, गांधींनाही विचारलं, बाबासाहेबांनाही विचारलं की ठीक आहे, तुम्ही तोडगा काढत नाही आहात ना, मग जो तोडगा आम्ही काढू तो तुम्हाला मान्य असेल? बाबासाहेब म्हणाले ठीक आहे, आम्हाला मान्य असेल. गांधी म्हणाले मलाही मान्य आहे, तुम्हाला जो तोडगा काढायचा तो तुम्ही काढा, आम्हा दोघांना तो मान्य असेल. ठीक आहे म्हणाले. आणि मग जे काही राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये घडलं होतं त्याच्यावर तोडगा म्हणून इंग्रजांनी बाबासाहेब आंबेडकरांना कॉम्युनल अवॉर्ड डिक्लेअर केला. सगळे अधिकार, आता आम्हाला कॉम्युनल अवॉर्ड माहित नाही, आम्हाला ऑस्कर अवॉर्ड माहित आहे, आम्हाला फिल्मफेअर अवॉर्ड माहित आहे, पण जिथे आमचे अधिकार आहेत तो अवॉर्ड आम्ही उघडूनही बघितलेला नाही. कॉम्युनल अवॉर्ड डिक्लेअर केला आणि जसंही इंग्रजांनी कॉम्युनल अवॉर्ड डिक्लेअर केला, गांधीने सांगितलं की जर हा अवॉर्ड बाबासाहेबांना मिळत असेल तर मी माझे प्राण जाईपर्यंत उपोषणाला बसीन, पण यांना मिळू देणार नाही. गांधीने तिथे धमकी दिली. गांधी जसेही भारतात आले धमकी दिल्यामुळे त्यांना जेल झाली आणि बाबासाहेब आंबेडकरांना तो कॉम्युनल अवॉर्ड मिळाला. कॉम्युनल अवॉर्ड काय माहिती? कॉम्युनल अवॉर्ड म्हणजे त्या वेळचे जे आम्ही लोक होतो, डिप्रेस्ड क्लासेस, ऑपरेस्ट मासेस, यांची स्वतंत्र व्यवस्था. आम्हाला कुणाच्याही भरोशावर अवलंबून राहता कामा नये. आमच्या स्वतःच्या शाळा असतील, आमच्या स्वतःचे कॉलेज असतील, आमच्या स्वतःचे आरोग्याची व्यवस्था असेल, आमच्या स्वतःची बँकिंग व्यवस्था असेल, आमच्या स्वतःची नगरं असतील आणि आमचा स्वतःचा उमेदवार आणि स्वतःचे मतदार असतील. सेपरेट इलेक्टोरेट, सेपरेट सेटलमेंट, अशा पद्धतीचा कॉम्युनल अवॉर्ड बाबासाहेबांनी आणला. संपूर्ण स्वतंत्र व्यवस्था. आम्हाला कुणाच्याही दारात जायची गरज नाही. आमचं पोरग जर शिकायचं असेल तर आम्हाला सरकार आमच्या स्वतःच्या शाळा बांधून देईल. आम्हाला कुणाच्याही दारात जायची गरज नाही. आमचं कोण आजारी पडलं तर आमच्या स्वतःचे हॉस्पिटल असतील, आम्हाला कोणत्याही हॉस्पिटलला जायची गरज नाही. आम्हाला जर आमची अर्थव्यवस्था उभी करायची असेल तर आमच्या स्वतःच्या बँकिंग सिस्टम असेल, आम्हाला कुणाकडेही हात पसरण्याची वेळ येता कामा नये. आम्हाला जर नोकऱ्या हव्या असतील तर आमचा स्वतःचा बजेट असेल, त्यातून आम्ही आमच्या नोकऱ्या एंटरप्रेन्योरशिप तयार करू. हा होता कॉम्युनल अवॉर्ड. आणि या कॉम्युनल अवॉर्डच्या
विरोधात गांधी उपोषणाला बसले आणि गांधीने सांगितलं मी यांना मिळू देणार नाही. गांधींना अटक झाली, जेल झाली आणि जेलमधनं त्यांनी 3 पत्र लिहिली. 3. पहिलं पत्र त्यांनी लिहिलं इंग्रजांना. पहिलं पत्र ते लिहितात की मला तुमच्या विरोधात काही आंदोलन करायचं नाही, मला काही उपोषण वगैरे करायचं नाही, फक्त बाबासाहेबांना दिलेला कॉम्युनल अवॉर्ड परत घ्या. माझं तुमच्या विरोधात काही म्हणणं नाही, तुमच्या विरोधात माझं काही तक्रार नाही, फक्त बाबासाहेबांना दिलेला कॉम्युनल अवॉर्ड परत घ्या. इंग्रजांचा रिप्लाय आहे त्याच्यावर. इंग्रजांचा रिप्लाय आहे की गांधीजी तुम्ही स्वतः कबूल केलेला आहे की जो काही तोडगा आम्ही काढू तो तुम्हाला मान्य असेल, तुम्ही सही केलेली आहे त्याच्यावर. मग जो तोडगा आम्ही देतोय तो तोडगा आता तुम्हाला मान्य नाही, म्हणजे तुम्ही स्वतःचा शब्द स्वतः फिरवताय. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला कॉम्युनल अवॉर्ड आम्ही मुळीच परत घेणार नाही. सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले इनके जन्मदिन के अवसर पर इचलकरंजी में शहर अध्यक्ष निवास कामले और उनके साथियों ने कई मरीजों को फल वितरित कर अनोखे तरीके से रामदास आठवले का जन्मदिन मनाया. आज माननीय केंद्रीय रामदास आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम वाढदिवसानिमित्त केलेला आहे आणि आमच्या आठवले साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो, आरोग्य लाभो, अशीच त्यांची प्रगती हो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो. आमच्या सर्व रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं व केंद्रीय या रुग्णाच्या वतीनं सर्व आठवले साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो ही प्रार्थना मी बुद्धचरणी करत आहे. आज के लिए बस इतना ही. कल फिर मुलाकात होंगी कुछ नए खबरों के साथ. तब तक के लिए बने रहिए जय भीम इंडिया में. जय भीम.